मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीमध्ये बोलताना मावळमधल्या एका प्रकरणाचा उल्लेख केला। अत्याचार आणि त्यानंतर हत्येच्या या प्रकरणाचा निकाल अवघ्या 2 महिन्यांमध्ये लागला। दोषीला फाशीची शिक्षा सुद्धा सुनावली गेली असा दावा शिंदेंनी केला। मात्र त्याचाच धागा पकडत मुख्यमंत्र्यांना आता विरोधकांनी घेरलेलं आहे। बघूयात नेमकं काय घडलंय। आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली। त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीमध्ये बोलताना बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाबद्दलचं केलेलं हे वक्तव्य। या प्रकरणामध्ये अवघ्या 2 महिन्यांमध्ये प्रकरण निकाली काढलं आणि दोषीला फाशीची शिक्षा सुनावली गेली असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला। यावरती विरोधक तुटून पडल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी यावरती स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न केलाय। या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे। मी आपल्याला सांगतो 2 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणीबरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं। स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली। मी म्हणालो की यामध्ये काही महिन्यांपूर्वी 2-4 महिन्यांपूर्वी एक अशी केस झाली होती पुण्यामध्ये मावळमध्ये आणि त्या केसमध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती। आता विरोधक म्हणतात कुठली फाशी झालीच नाही, काय झालं त्याच्यावर एक मोठं कालपासून चर्चा सत्र सुरू आहे। 2024 एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली। फाशीची सजा झाली, पोलिसांनी काम केलं, फास्ट ट्रॅक लावलं, तपास केला आणि फाशीची सजा झाली। त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे। 2 महिन्यांमध्ये खटल्याचा निकाल लागला असा दावा मुख्यमंत्री शिंदेंनी केला असला तरी शिंदेंच्या शिवसेनेनं केलेलं हे ट्विट बघा। गुन्ह्याची तारीख 2 ऑगस्ट 2022, FIR दाखल करण्यात आलेली तारीख 2 ऑगस्ट 2022, गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली तारीख 3 ऑगस्ट 2022। तपास पूर्ण, FIR दाखल झाल्याच्या नंतर 40 दिवसामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलं। याची तारीख होती 16 मार्च 2023। तर 12 मे 2023 रोजी आरोप निश्चिती झाल्यानंतर 2 महिन्यांमध्ये साक्षी पुराव्यांची तपासणी झाली आणि 22 मार्च 2024 ला निर्णय देण्यात आला। म्हणजेच मुख्यमंत्री शिंदेंनी दावा केल्यानुसार या प्रकरणाचा निकाल 2 महिन्यात नव्हे तर 1 वर्ष 7 महिने आणि 21 दिवसांनी लागलाय। हाच धागा पकडत विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। ती जी फाशीची शिक्षा त्यांनी म्हटलं फाशी दिलं गेलं तर त्याच्याबद्दल एक SIT नेमा आणि कोणाला फाशी दिलं आणि कोणती प्रसंग घटना होती त्याची माहिती काढा, त्याच्यासाठी एक वेगळी SIT नेमा। अत्यंत धांदार, दिशाभूल करणारा, फेक नेरेटिव्ह असा विषय पसरवणारा विषय मुख्यमंत्र्यांना। महाराष्ट्रात कुठल्याही बलात्कारावर 2 महिन्यात फाशीची सजा झाली असं एकही उदाहरण नाही। हे मुख्यमंत्री 1 नंबरचे खोटारडे आहे। 1 नाही 1 नंबरचे, बरं का, 1 नंबरचे खोटारडे आहे। गृहमंत्री त्याहून खोटारडे आहे। त्यांनी महाराष्ट्राला का मूर्ख समजलंय का? आम्ही विरोधकांना काय एवढीच काम आहे? महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी अत्याचार सुरू आहेत। काल पुण्यामध्ये झाले, अकोल्यात झाले। काय करतात मुख्यमंत्री? मावळच्या ज्या प्रकरणाचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला त्या प्रकरणामधील पीडितेच्या कुटुंबियांशी ABP माझानं संवाद साधला तेव्हा त्यांनी काय म्हटलंय बघूया। नेमकं काय घडलं होतं 2022 साली? 2 ऑगस्ट 2022 रोजी मुलीवरती अत्याचार करून निर्घृण खून करण्यात आलेला होता। या घटनेची माहिती कळताच तातडीने पोलीस कारवाई करून 24 तासाच्या आत आरोपीला पोलीस प्रशासनाने अटक केली। मार्च 2024 रोजी आरोपीला पूर्ण फाशी आणि आरोपीला सहकार्य करणारी त्याची आई तिलाही पूर्ण 7 वर्षाची सक्त मजुरी सुनावण्यात आलेली आहे। तुमच्या बाबतीत असं काही घडलं होतं? नाही, अजिबात नाही घडलं। प्रशासनाला पोलीस प्रशासनाला कळल्यानंतर त्वरित त्यांनी कारवाई चालू केली आणि 24 तासाच्या आत आरोपीला अटक करण्यात आली होती।
खरं तर अत्याचार, बलात्कार आणि हत्येचं कृत्य मानवतेला काळीमा फासणार आहे. पण राजकारण बाजूला ठेवून अशा प्रकरणांचे खटले तातडीनं निकाली लागून दोषीला शिक्षा व्हावी हेच जास्त महत्वाचं आहे. नाझीम मुल्ला, एबीपी माझा, मावळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.